चला, तर पहिले माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे डाऊट्स जे आहेत ते सुद्धा मी इथे घेणार आहे. बघा, तुम्हाला इथे दिसतंय महाराष्ट्राच्या सहकार विभागाने, महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने एक परिपत्रक काढलं काल. ओके. त्या परिपत्रकामध्ये सहकार आयुक्त आणि सहकार संस्था राज्य, महाराष्ट्र राज्य, जो विषय आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती स्थगिती करण्याबाबत, हे कोण म्हणतंय? सहकार विभाग म्हणते. कोण म्हणत आहे? सहकार विभाग म्हणते. तुम्ही बघू शकता की जी यांनी म्हटलेलं आहे की दिनांक 29/6 रोजीचे पत्र आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपली जाहिरात ही 24 पासून सुरुवात झाली, त्यामुळे पहिले आम्हाला हा डाऊट आला की 29चं पत्र कुठलं. ठीक आहे, चला ते जाऊ द्या. विषयांकित प्रकरण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 22 नोव्हेंबर 2026 रोजी संपुष्टात येते. म्हणजे आत्ताचे जे आपले संचालक मंडळ आहेत त्यांचे 5 वर्ष पूर्ण होत आहेत नोव्हेंबरला. लक्षात घ्या. हा, तर इथं तर एक लक्षात घ्या, मी सगळं बोलते, तुम्ही जरा शांत घ्या आणि ऐकून घ्या. तर बघा, इथे यांची नोव्हेंबरमध्ये मुदत संपुष्टात येईल. म्हणजे नोव्हेंबरच्या आधीपासून, म्हणजे जुलैपासून जी निवडणुकांची प्रक्रिया आहे ती सुरू होते. म्हणजे या महिन्यापासून संचालक मंडळाची निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. या परिस्थितीत बँकेमार्फत सेवक भरतीची प्रक्रिया सुरू ठेवणे योग्य नसल्याचे संदर्भात पत्रात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये फॉर्म भरायचा आहे, तारीख तुमची 8 तारीखच शेवटची आहे. फॉर्म भरून तुम्हाला जरा टाइम मिळणार आहे अभ्यास करायला, एवढा एक पॉझिटिव्ह वेनी विचार करा. परीक्षा IBPS घेणार आहेत, जे क्रायटेरिया आहे तो तसाच राहणार आहे. पेपर पॅटर्न अभ्यासक्रम तोच राहणार आहे, त्याच पद्धतीचा पेपर होणार आहे. फक्त निवडणुकांनंतर तुमचा पेपर होईल, दुसरं काहीच नाहीये, इथं काहीच नाहीये. आम्ही कॉल केला आज सकाळी, मी कालच तुम्हाला हा व्हिडिओ, परिपत्रक मला खूप लवकर मिळालं पण मी वाट बघत होती. काल आम्ही कॉल केला तेव्हा सांगितलं की 11 नंतर फोन करा. सो आज 11 नंतर बँकेत फोन केला आम्ही आणि तिथलं आम्ही अगदी स्पष्ट सगळं बोलून घेतलं की फॉर्म फिलिंग मग तुम्ही बंद करा. जर तुम्ही नाही, फॉर्म फिलिंग बंद नाही करणार, कारण की परीक्षा होणार आहे. जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांची परीक्षा होणार आहे. आणि तुम्ही या गोष्टीला थोडंसं नेगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने घेण्यापेक्षा पॉझिटिव्हने घ्या. पहिली गोष्ट बघा, इथं जरी संचालक मंडळाचा मुलगा जरी असेल तरी त्याला परीक्षा पास करावी लागणार आहे. हे जे एक आपण असं म्हणतो की मुलांमध्ये 20 लाख झाले, 20 लाखाला सीट गेली, 10 लाखाला गेली, 25 लाखाला गेली. पहिली गोष्ट, बँकेने IBPS ला का कॉन्ट्रॅक्ट दिलं ही गोष्ट समजून घ्या. IBPS असं कोणाचंही कॉन्ट्रॅक्ट घेत नाही, आणि घेतलं तर एकही ब्लॅकलिस्ट अजून एकदाही IBPS म्हणजे आपल्या पूर्ण देशामध्ये ब्लॅकलिस्ट झालेली नाहीये. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं. आणि भरती किंवा सांगली बँकेचं म्हणणं आहे की भरती घ्यायची आहे, बँकेला मनुष्यबळाची गरज आहे, कुशल मनुष्यबळाची गरज आहे असं ते लोक म्हणतायत. स्किल्ड वर्करची बँकेला गरज आहे असं बँक स्वतः म्हणते. पण आता हे जे परिपत्रक आहे ते सहकार मंत्रालयाचं आहे. तुम्ही बँकची वेबसाईट बघा, जाऊन पूर्ण वेबसाईट चेक करा. बँकेच्या वेबसाईटवर करिअर टॅबमध्ये भरती किंवा ऑनलाईन फॉर्म भरणं, रजिस्ट्रेशन सगळं सुरू असणार आहे. आणि ते 8 तारखेपासून सुरूच, म्हणजे 8 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. हे सगळं जर असतं तर तेव्हाच्या तेव्हा फॉर्म बंद केले असते, लक्षात घ्या. त्यामुळे इथं बरेचसे मुलं जे आहेत तर ते आता या प्रक्रियेतून बाहेर पडतील. कारण की बरोबर आहे, मी असं कोणाला म्हणणार नाही, प्रत्येकाचा व्यवस्थित विचार करण्याचा, प्रत्येक त्याच्या पद्धतीने विचार करणार. पण जे टिकून राहतील त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे की पहिली गोष्ट, अभ्यास करायला वेळ मिळेल. दुसरी गोष्ट, कॉम्पिटिशन कमी होणार आहे, आपल्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि आम्हाला बँकेकडनं हे सुद्धा कळलंय की शिपाई भरती, ग्रुप D ची भरती सुद्धा निघणार आहे, आणि इथं ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे परीक्षा. मी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं असं म्हणत नाही की करा करा करा, बिलकुल पण नाहीये. तुमची पूर्णपणे मर्जी असणार आहे. पण एवढं मात्र खरं आहे, जर भरती जी आहे संपुष्टात आली असती तर फॉर्म फिलिंग जे आहे तर ते नंतर काढू शकतात की परत एक्झाम ते घेऊही शकतात, असं काही नाहीये. सहकार मंत्रालयाचं आहे आणि आम्ही सहकार मंत्रालयाच्या वेबसाईटवर पण जाऊन बघितलं. सहकार मंत्रालयाच्या वेबसाईटवर पण हे परिपत्रक नाहीये, लक्षात घ्या. तिथं त्यांनी पण टाकलेलं नाहीये
आपल्याला आता वाटच बघायची आहे. पण एवढं त्यांनी म्हटलेलं आहे की त्यानुसार सांगली मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत नोकर भरती स्थगित, म्हणजे जी काही तुमची प्रोसेस चालू आहे ती प्रोसेस ही नोव्हेंबर नंतर डिसेंबरमध्ये होऊ शकते, होणार. आणि मला असं सुद्धा वाटतंय, कारण की ह्या गोष्टी ज्या आहेत ओके तर बरोबर नाही आहेत. हां, पहिली गोष्ट बघा, इथं यांना जर माहिती होतं की इलेक्शन आहे तर भरती इलेक्शन नंतर काढायची, बरोबर आहे. ही गोष्ट खूप चुकीची केली यांनी. आणि हे फक्त हेच नाही, सगळेच करतायत. तुम्हाला माहिती आहे की गोळ आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही करू शकत नाही, तर तुम्ही काढू नका. कोण म्हणत नाहीये तुम्हाला काढा. आणि जर काढताय तर जी 100, 125, 200, 250 ची काढताय ती नीट घ्या. हां, आपल्या म्हणजे आता ही गोष्ट पूर्ण आपल्यापर्यंत येते. पहिले फक्त नीट बरपर्यंत होती, त्यानंतर SSC, त्यानंतर JEE. आता आपण बघतोय आपली TET, जी की महाराष्ट्राची सगळ्यात प्रेस्टिजियस एक्झाम आहे. TET सारखी एक्झाम, तिथं पण तेच चालू आहे. आपण इथं बघतोय की IBPS वर आपण ट्रस्ट करतोय. IBPS वर ट्रस्ट करतोय तर हे सहकार मंत्रालय म्हणतंय की परीक्षा घेऊ नका. बँक म्हणते आम्हाला घ्यायची, आम्हाला मनुष्यबळाची गरज आहे, कुशल मनुष्यबळाची गरज आहे, त्यामुळे आम्ही कॅटेगरी ठेवलेली आहे. आम्हाला 35 वर्षातील आतली मुलं पाहिजेत, आम्हाला ग्रॅज्युएट असणारी मुलं पाहिजेत, आम्ही टायपिंगचा क्रायटेरिया ठेवला नाही. एवढं सगळं करून सुद्धा ठीक आहे. बघा, मी म्हणून म्हटलं ना की बँकांना किंवा इतर कोणत्याही मध्यवर्ती बँकांना स्वतः एक्झाम घेण्याचा राईट आहे. पण सांगलीनी IBPS ला का चूज केलं की त्यांना सुद्धा जो डिझर्विंग आहे त्यालाच घ्यायचे. पुढच्या 10 गुणांचं मी काही नाही सांगणार, पण जे 90 गुण आहेत ना ते त्याच्या हिमतीवर त्यांना मिळवायचे होते. मी परत एकदा संचालक मंडळाचा मुलगा जरी असेल तरी त्याला ॲटलिस्ट 45 तर पाडायचेच आहेत, नाहीतर तो बाद होईल. कारण की लिस्ट तर शेवटी IBPS पुढे पाठवणार आहे आणि त्याच्यातूनच सिलेक्शन होतं, लक्षात घ्या. त्यामुळे हे जे एक नेगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तर तो कमी करा. तुम्ही बघताय की तुमच्या आसपासचे विद्यार्थी जे आहेत तर ते लागतायत, कुठे ना कुठे त्यांचं काम होतंय. मी स्वतः पाहिले की बऱ्याचशा विद्यार्थी जे आहेत, निवडणूक जी आहे 22 तारखेला होणार आहे, 22/11/2026 ला निवडणूक होणार आहे, लक्षात घ्या. आणि पहिली गोष्ट बघा, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे पैसे वाया जाणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला जो सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कोर्स घेतलाय त्यांचे तर बिलकुल जाणार नाही. तुमची परीक्षा, माझा शब्द आहे, तुम्ही रेकॉर्ड करून घ्या, तुम्ही व्हिडिओ सेव्ह ठेवा, माझा शब्द आहे. ज्या विद्यार्थ्यांनी माझी बॅच घेतली, परीक्षा 2 वर्षांनी जरी झाली तरीही तुम्हाला ही बॅच दिसणार, लक्षात घ्या. तुम्हाला बॅच व्हॅलिडिटी संपली परत मग दुसरं काहीतरी करा, अभ्यास करा, इकडनं करा तिकडनं करा, अशातला काही प्रकार नाहीये. जसं चालू आहे मी तसं चालू ठेवणार आहे. तुम्हाला जी बॅच मी दिलेली आहे त्या बॅचमध्ये मी कंटेंट टाकेल, मी लेक्चर घेईन, त्यासोबत आपण टेस्ट पण करणार आहोत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॅलिडिटी ही परीक्षा होईपर्यंत, ज्या दिवशी परीक्षा होईल त्या दिवसापर्यंत बॅचची व्हॅलिडिटी राहणार आहे, हा माझा शब्द आहे, लक्षात घ्या. कोणालाही पॅनिक व्हायची गरज नाहीये, घाबरायचं नाहीये. शिक्षण किंवा केलेला अभ्यास हा कुठेच वाया जात नसतोय. आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे, कोणी सांगायची गरज नाहीये. परीक्षा होणार आहे, वेळ लागेल, फक्त एवढंच काय ते लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी. आणि IBPSच तुमचा नाही. हे बघा, IBPS मधून जी लिस्ट असते, IBPS ने काय सांगितलेलं किंवा बँकेने काय सांगितलं, ॲटलिस्ट 45 जे आहेत 45 तर मिळाले पाहिजेत. हां, ॲटलिस्ट, कारण की 50% क्रायटेरिया आहे. तर तेवढं तरी मिळून म्हणजे जो रेशो असणार आहे त्या रेशोचीच मुलं पुढे जातील. आता त्याच्यातून पुढे काय होईल, ते 10 प्रश्न किंवा 10 गुण आहेत तर ते बँकेच्या हातात आहेत. आणि संचालक मंडळाने सुद्धा हेच म्हटलेलं आहे. मी काहीच अगदी इनप्रोप्रिएट बोललेली नाही, काही चुकीचं बोललेली नाहीये, अगदी योग्य आहे. जी मुलं रिटर्न पास करतील त्यांचंच काय ते होणार पुढे. रिटर्न पास केली नाही तर काही होणार नाही, तिथून तुमची नावं पुढे जाणारच नाही. जर तुम्ही रिटर्न पास केली नाही तर तुमचं नाव पुढे जाणारच नाही, लक्षात घ्या. ही पहिली गोष्ट, तर तुम्हाला रिटर्न पास करावंच लागेल. उगाचच तिथं गोष्टी ज्या आहेत मध्ये ठेवल्या नाहीयेत, पैसे IBPS ला फुकट दिले नाहीये. हां, लक्षात घ्या.
पहिली गोष्ट म्हणजे उगाच जसं गोष्टी माहीत नाहीत तर आपण त्या गोष्टी डिस्कस न केलेलं बरं आहे. आणि बघा असं नाहीये, आता समजा आता बँकेने जर रिक्वेस्ट केली सहकारला की बाबा नाही आम्ही कंडक्ट करू शकतो, तसंही आम्ही स्वतः कुठे घेतोय, आम्ही तर सगळं एखाद्या कंपनीवर टाकून दिलंय, आम्ही तर सगळं कंपनीवर टाकू, आम्ही काही करतच नाहीये. आम्ही एक एक अमाऊंट दिलेली एका कंपनीला आणि पुढचं काम सगळं एक कंपनी करते. तर आम्हाला काय तिथं तुम्ही म्हणजे आम्हाला कशाला अडवता, आम्ही स्वतः काही कंडक्ट करत नाहीये, कंपनी करते सगळं. आणि संचालक मंडळ उद्या हे असेल किंवा परवा ते असेल, कर्मचारी आणि संचालक मंडळाचा काही संबंध नाही. तुम्हाला कर्मचारी तर कुशलच हवेत. आज हे संचालक मंडळ असेल उद्या ते असेल, पण कर्मचारी तर लागणार आहेत ना बँकेला. आणि किती वर्षापासून भरती केली नाहीये आणि अजून ते लोक बाबा आदमच्या जमान्यापासूनच टेक्नॉलॉजी वापरतायत. गरज आहे बँकेला, समजून घ्या तुम्ही. आमचा स्वतःचा पैसा तिथे येतो, त्यामुळे इथं पेपर जो आहे होईल. तुम्ही कुठेही असं डिस्टर्ब होऊ नका. आणि तुम्हाला ऑथेंटिक माहिती पाहिजे असेल तर हे आपलं चॅनल आहे स्टडी स्पेस मराठीचं, या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्यासोबत माझं टेलिग्राम चॅनल आहे बघा, तिथं मी अगदी ऑथेंटिक माहिती टाकत असते. जोपर्यंत मला कोणती गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी शेअर करत नाही. पण सगळ्यात आधी माहिती आपल्या चॅनलवर पडत असते, तुम्ही बघू शकता जाऊन. आतापर्यंतचे अपडेट असतील, ऑथेंटिक अपडेट असतील, सगळ्या आपल्या चॅनलवर पडत असतात. तुम्ही कृपया करून या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तिथून टेलिग्राम जाऊन बघा. मी एक खूप सुंदर असा मेसेज तुम्हाला टाकलेला आहे, सगळं तुम्हाला समजून टाकलेलं आहे. ओके, तर हां, अरे बाबा किती वेळा सांगू तुम्हाला. चेक करूया ना आपण, चेक करूया. ओके, आपण चेक करूया. हां, नाही नक्की चेक करूया आपण की जी फायनल लिस्ट लागेल तर तिथं कशी असेल काय असेल. आपण पण, तुम्ही पण इथे आहे, मी पण इथं आहे. हां, ओके, सगळेजण आपण इथेच आहोत. ओके, हे बघा पहिली गोष्ट म्हणजे बँकेच्या पूर्ण हातात होतं. ती स्वतः पण बँक पैसे घेऊन सगळं. उलट बँकेला IBPS ला पैसे द्यावे लागतात, लक्षात घ्या. बँकेला पैसे द्यावे लागतात. जर एखादी कंपनी टेंडर असतं ते आणि त्यांनी स्वतः टेंडर मागवलेले, तुम्ही जर बघाल IBPS, TCS आणि अजून एक कंपनी होती, 3 कंपन्यांकडे त्यांनी त्यांचे टेंडर्स मागवले होते. आणि ऑथेंटिसिटीसाठी IBPS ला सांगली बँकेने फायनलाइज केलेलं आहे. एक लक्षात घ्या, एवढं सगळं केलंच नसतं जर तेवढं सगळं करायचं असतं तर. त्यामुळे प्लीज निगेटिव्ह होऊ नका, माझी नम्र विनंती आहे. तुम्हाला जवळ काम करण्याचा मौका मिळतोय. पहिली गोष्ट कॅटेगरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत, आरक्षण वगैरे इथं जागा खूप जातात. जो इथं वर्थिट आहे, हां फॉर्म अजून भरणं चालू आहे, ज्यांनी नाही भरला त्यांनी भरून घ्या, परत फॉर्म फिलिंग काय सुरू होणार नाहीये. हां, आणि आता इथं आपोआप कॉम्पिटिशन पडणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपोआप खूप जास्त कॉम्पिटिशन पडणार आहे. माझं म्हणणं असं आहे की जो शेवटपर्यंत या भरतीत टिकून राहील त्याचं 100% सिलेक्शन होईल, जो शेवटपर्यंत टिकून राहील. त्यामुळे पूर्ण प्रयत्न करा, माझं म्हणणं हेच आहे. भरू शकता, अरे फॉर्म भरू शकता, भरू का नको काय, कशाला चालू ठेवले तरी लिंक. परीक्षा फक्त ती ऑगस्टमध्ये व्हायची परीक्षा, ती तुमची डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होईल, दुसरं काहीच नाही. डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये एक्झाम होईल, काही प्रॉब्लेम नाही. खरंच जे अभ्यास करतात, जो अभ्यास करेल तो सिलेक्ट होईल. जो असं म्हणेल असंच होतंय तसंच होतंय, काही होणार नाही. मी तुम्हाला आता सांगते, मी ज्या लॅबमध्ये 2020ला 21ला जायची, आता त्या लॅबमधली सगळी पोरं काही सेंट्रलच्या जॉबला, काही सरळ सेवेने, काही MPSCने, सगळी लागली. एकच मुलगा राहिलेला, तोच आता ते गोवाची कुठली तरी एक भरती निघालेली, ऑफलाईन भरती, त्याच्यामध्ये झालं. आणि कुणीच 1 रुपया भरला नाहीये, कुणीच नाही. अगदी माझ्या जवळचे, आम्ही डबा खायचो सोबत, 15 ते 17 जण होतो आम्ही एकत्र. 2 जण पोलीस झाले, मेट्रो आता लीगल मेट्रोलॉजीची जी एक्झाम निघाली होती MPSCची तिथे झालं. त्यानंतर आपलं जे सायंटिफिक याचं झालं होतं त्याचं तिथे झालं. तर म्हणजे पोरांनो होतंय, उगाच नेगेटिव्ह नका होऊ. नक्कीच देशामध्ये किंवा राज्यामध्ये खूपच बोगस कारभार चालू आहे, त्या गोष्टी मी मान्य करते, 100% मान्य करते.
पण गोष्टी जेव्हा ऑनलाईन एक्झाम होत असते किंवा सगळ्या गोष्टी आहेत, तर आजकाल प्रत्येकजण आपल्या जॉबसाठी पण घाबरतोय हां, आणि त्यामुळे जास्त कोण हे करत नाहीये. नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही. फॉर्म भरा. फॉर्म फिलिंगची डेट उगत चालू नाही अजून. स्थगिती आली असते तर फॉर्म फिलिंग तवाच्या तवा तब्बी की तब्बी बंद करून टाकली असती. उगच ती चालू ठेवली नाहीये, कारण आहे त्याचं. चला. हो हो, मी कंटिन्यू घेईल. मी कुठं जाणार नाहीये. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. मी कुठं जाणार नाहीये. आपली बॅच पण आहे, तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणाल मॅम भरतीचं काय पत्ता नाही, तुम्ही बॅच का सांगताय? मला माहिती आहे होणार आहे परीक्षा. ओके, मला माहिती आहे. तर ही आपली स्टडी स्पेस मराठीच्या ॲप्लिकेशनवर असणारी 599ची बॅच आहे. सहकारचं ज्ञान आपण त्याच्यामध्ये शिकवणार आहोत, बँकिंगचं ज्ञान, आणि अजूनही भविष्यात सहकारी बँकांच्या जाहिराती येणार आहेत. आणि आता भविष्यात सहकारी बँका या स्वतः एक्झाम घेणं टाळतील, लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टीनंतर टाळतील, त्यामुळे ऑनलाईनच एक्झाम होईल. कंपन्यांनाच एक्झाम दिली जाईल TCS IBPSला. त्यामुळे अभ्यासक्रम हा सेम असतोय. कोणत्याही सहकारी बँकांचा अभ्यासक्रम असाच असतोय. त्यामुळे अभ्यास करा, फायद्याचं राहणार आहे तुमच्यासाठी. सहकारचं ज्ञान 20 प्रश्नांचं तुम्हाला आपण शिकवतोय. लाईव्ह लेक्चर आपल्या बॅचमध्ये होणार, असंच होणार जसं होत आहेत. बँकिंगची नवीन PDF आपली तयार होतीये. तुम्हाला अगदी पुस्तकासारखं बँकिंग आपण देणार आहोत. सगळे महत्त्वाचे टॉपिक बँकिंग संबंधीचे, MPSCचे टॉपिक्स वगैरे मी सगळं काढते. तुम्हाला मिळेल. सामान्य ज्ञानाचे सगळे लेक्चर्स टाकलेले आहेत. संगणक माहिती तंत्रज्ञानाची PDF टाकलेली आहे. अजून एक PDF टाकेल तुमच्यासाठी. ॲप्लिकेशन आहे बॅच तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला काय करायचं, बॅच घेत असताना हॅपी 10 कॅपिटलमध्ये हॅपी 10 कुपन कोड टाकायचा. तुम्हाला 10% ऑफ मिळेल. ओके, 10% ऑफ मिळणार आहे. ओके, हां, कम्प्युटरच्या PDF अजून टाकू आपण. आता कट ऑफ कमी लागेल, कारण की पोरं हे नेगेटिव्ह होणार, भरती होईल नाही होईल सांगता येत नाही, अशी पोरं बाजूला सरकणार. ज्यांनी फॉर्म भरलाय ती पण परीक्षेला येणार नाही. ठीक आहे, ती रानात जातील पाणी पाजायला. त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही कोणीच. इथं अभ्यास करा पोरांनो. सांगलीत राहून जॉब करण्याची मोठी संधी आहे, पहिली गोष्ट म्हणजे. आणि टेस्ट सिरीज पण आणू आपण लवकरच. त्यामुळे ॲप्लिकेशनवर बॅच अवेलेबल आहे. अभ्यास तुम्ही चालू ठेवा. एक पॉझिटिव्ह मुद्दा मनाशी बाळगा की वेळ मिळतोय अभ्यास करायला. अभ्यास करायला वेळ मिळतोय, मी पैकीच्या पैकी पाडणार. टेक्निकलमध्ये, सहकारमध्ये, बँकिंगमध्ये, कम्प्युटरमध्ये मी पैकीच्या पैकी पाडणार. ही इच्छा मनाशी बाळगा. 100% काम होतंय. का नाही होणार? नंतर मला वाटत नाही की हे लोक लिंक ओपन करतील. शक्यता कमी आहे. ज्या मुलांनी फॉर्म भरले त्यांचीच एक्झाम घेऊन मोकळे होतील ते लोक. ओके, परत लिंक ओपन होईल नाही होईल सांगता येत नाही. ओके, चला आजसाठी थांबूया इथे. फॉर्म भरा जर नसेल भरला, आणि अभ्यास चालू करा सगळ्यांनी. ओके, स्टडी स्पेस मराठीचं ॲप्लिकेशन घ्या. टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करा. सगळ्या ज्या माझ्या मला जे सांगायचं असतं, सूचना असतात, ते टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असते. बॅच लाईव्हचं सगळं काही टेलिग्राम चॅनलवरच शेअर होत असतं. ओके, चलो बाय बाय एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर कमिंग. भेटूया. डॉक्युमेंट्स, ठीक आहे, डॉक्युमेंट्स ना मी तुम्हाला एक लिस्ट आहे. ही वेबसाईट आहे बघा. या वेबसाईटवर डॉक्युमेंटेशन पण आहेत ना. ही वेबसाईट बघा अजून चालू आहे. ही लिंक तुम्हाला मी सांगते. मी लिंक शेअर पण केलेली आहे. बघा ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जा, तुम्ही बघू शकता. हे बघा, ही रिक्रुटमेंटचा टॅब हा सुरू आहे. तुम्ही बघू शकता. जी काही तारीख आहे 24 तारखेला सुरू झालं. शेवटचा दिवस असणार आहे 8 तारीख. ओके, इथं क्लिक केलं फॉर न्यू रजिस्ट्रेशन. हां, न्यू रजिस्ट्रेशनसाठी क्लिक केलं तर इथे तुम्ही इन्फॉर्मेशनवर आहे काय, फॉर्म फिलिंग सुरू आहे. हां, फॉर्म फिलिंग सुरू आहे. कुठंच गेलेलं नाही आहे काहीच. हां, कुठंच गेलं नाही. तुम्ही जर रिक्वायर इम्पॉर्टंट पॉईंट्स सगळं बघू शकता. हाऊ टू अप्लाय सगळं काय आहे. आणि इथं सुरुवातीला तुम्हाला डॉक्युमेंट पण दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता सगळं काही. हां, ऑनलाईन फी पेमेंट वगैरे सगळं सगळं चालू आहे. अजून कुठंच काही गेलेलं नाही आहे. हाऊ टू अप्लाय ते पण तुम्हाला दिलेलं आहे, कसं अप्लाय करायचं. वेबसाईटवर तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स पण आहेत. वेबसाईटवर जाऊन चेक करा, सगळं आहे. ओके ओके, चालेल. परतचं मी सांगू शकत नाही. परतचं मी नाही सांगू शकत. ओके, परतचं मी सांगू शकत नाही. ओके, लिंक अजून चालू आहे बघा.